मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पावसात झाडं कोसळण्याच्या घटनांनी अनेकांचे जीव घेतले आणि आता चेंबूरमधल्या 11 वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूप्रकरणी आलेल्या चौकशी अहवालाने धक्कादायक वास्तव समोर आणलंय। 60 वर्ष जुनं पिंपळाचं झाड कोसळण्यामागे वाढतं काँक्रिटीकरण आणि सीसी म्हणजेच सिमेंट काँक्रीट रस्त्यांना जबाबदार ठरवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे याच मुद्द्यावर महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्यातले मतभेदही उघड झालेत। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। झाडं पडून माणसांचे जीव जात आहेत। पण झाडांचे बळी कोण घेतंय? पडणाऱ्या झाडांची जबाबदारी कुणाची? चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर तब्बल 60 वर्ष जुनं पिंपळाचं झाड कोसळलं आणि 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला। कोवळा विहान जीवानिशी गेला आणि प्रशासन खडबडून जागं झालं। चौकशी समिती बसली आणि या चौकशी समितीनं झाड पडण्याचा ठपका काँक्रिटीकरण आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर ठेवलाय। झाडं पडण्यासाठी सीसी रस्ते आणि काँक्रिटीकरण जबाबदार। झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचली नसल्यानं मुळं कमकुवत। भविष्यात झाडांच्या मुळाभोवती काँक्रिटीकरण टाळण्याची शिफारस। रस्ते आणि इतर प्रकल्पांमध्ये झाडांचं नुकसान झाल्यास संबंधित कंत्राटदार जबाबदार ठरवण्याची शिफारस। पालिकेतील संबंधित विभागाला जबाबदार धरण्याची ही शिफारस। काम सुरू करण्याआधी झाडांच्या मुळांवर होणाऱ्या परिणामाचं वैज्ञानिक मूल्यमापन बंधनकारक करण्याची शिफारस। पालिकेने दिलेल्या अहवालानुसार चेंबूरमध्ये झाडाभोवती सिमेंटचं जाळं तयार झाल्यानं मुळापर्यंत पाणी पोहोचू शकलं नाही, त्यामुळं झाडं कमकुवत झाल्याचं नमूद करण्यात आलं। पुढारी न्यूजनं अशीच काही झाडांची पाहणी केली असता काय आढळलं पहा। मुंबई शहरात पाऊस झाला की पाणी जमिनीत न मुरता थेट रस्त्याने वाहू लागतं आणि मग मुंबई शहराला पूरसदृश स्थिती निर्माण होते। सध्या मी जिथे उभी आहे तिथे माझ्या पाठीमागे आपण ह्या झाडाची उंची पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय ज्या इमारती आहेत गगनचुंबी त्या आकाशाच्या दिशेने झेपावलेल्या पाहायला मिळतात। आपण समोर जे झाड पाहतोय हे जे झाड आहे त्याच्या बुंद्याभोवती किमान 1 मीटर क्षेत्र हे पूर्णपणे मोकळं असणं अनिवार्य आहे। मात्र हे जर पाहिलं तर 1 मीटरचं ही क्षेत्र दिसत नाही। हे जे झाड आपण पाहतोय याचा जो बुंदा आहे ही माती जी आहे खरंच ही माती आहे का? माती दिसतच नाहीये कारण यामध्ये पूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण भरलेलं पाहायला मिळतंय। हे जे आहेत ते खडे आहेत। ह्या झाडांना मोकळा श्वास मिळणं कठीण, पण ही जी फुकटची माती आहे ती देखील मुंबईकरांना महापालिकेकडून मिळत नाही का असा प्रश्न उपस्थित झाला। या अहवालानंतर पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमधील मतभेदही उघड झाले आहेत। महापौर रितू तावडे यांनी वाढतं काँक्रिटीकरण हेच झाडं पडण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं स्पष्टपणे म्हटलंय, तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनीही याबाबत वक्तव्य केलंय। नाही, हे झालेलं आहे ते मान्य करावं लागेल। सीसी रोड ज्या ज्या ठिकाणी तयार झालेली आहेत त्या ठिकाणी झाडांची अवस्था त्या ठिकाणी पूर्ण काँक्रीट त्या झाडांच्या मुळापर्यंत घट्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्या झाडांना इजा झालेली आहे। झाडांना श्वास घेता येत नाही, झाडांमध्ये पाणी मुरत नाहीये। त्या झाडांना सेफगार्ड त्या ठिकाणी तयार करायला पाहिजे। आळं आपण बोलतो मराठीमध्ये। प्रत्येक वृक्षाच्या पूर्ण चौकोन पूर्ण तो गोल आहे तो संपूर्ण आहे तो आळं तयार झालं पाहिजे। त्याच्या वृक्षाच्या खाली माती असायला पाहिजे आणि त्या मातीमधून ते पाणी जे आहे ते पर्क्युलेट होतं, ते खाली जातं, मुळाशी जातं। त्या मुळांना पाणीच मिळत नाहीये। काल मी आयुक्तांचं पण ऐकलं। आधी 4 दिवस आयुक्त पण म्हणत होती, महापौर तर म्हणतातच आहेत की सीसी रोड मुळेच चालत। आज सगळ्यांचे स्टेटमेंट बदलले। दट्ट्या आला, वरून दट्ट्या आला, हे दट्ट्याखालीच काम करणार। जर सीसी रोड मुळेच झाले तर आमचंही म्हणणं ते होतं। मात्र याच मुद्द्यावर 2 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वेगळी भूमिका घेतली होती। काँक्रिटीकरणामुळे सरसकट झाडं पडतात असं म्हणता येणार नाही असा दावा आयुक्तांनी केला होता। फक्त काँक्रीट रोडनी खालची सिच्युएशन बदलली नाही ना, आपण सरफेस बदलला रस्त्याचा। सरफेस पूर्वी बिटुमिनस होता, आता काँक्रीट झाला, पण युटिलिटीज खाली तर होत्याच, आधी पण होत्या आणि मुळं तर त्याच्या भोवती वाढलेली आहेत। सो काँक्रिटायझेशन पर से कॅनॉट बी ब्लेम्ड। व्हॉट आय एम सेइंग, ह्या आपल्याकडे जो रस्ता आहे, समजा 18 मीटरचा रस्ता आहे किंवा 9 मीटरचा रस्ता आहे, 9 मीटरच्या रस्त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत? फुटपाथ आहे, कॅरेजवे आहे,
फुटपाथवर झाडं आहेत, कॅरेजवेच्या आणि फुटपाथच्या खाली युटिलिटीज आहेत. ही सिच्युएशन तर पहिल्यापासून आहे. बिटुमिनच्या ऐवजी कॉन्क्रीट केलं, परंतु आतमधल्या युटिलिटीज आणि त्याच्याभोवती मुळं त्याच्या आतमध्ये जी गेलेली आहेत ती तर तशीच आहेत ना. त्यामुळं केवळ कॉन्क्रिटायझेशननी झाडं पडली हे फारच स्वीपिंग स्टेटमेंट आहे असं माझं म्हणणं आहे. मात्र आता चौकशी समितीच्या निष्कर्षांमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान वाढत्या धोक्याची दखल घेत पालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे झाडांच्या अगदी जवळ जेसीबी किंवा इतर यंत्रांद्वारे खोदकाम करता येणार नाही. रस्ते आणि पदपथांच्या कामांची 7 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही सर्व अभियंत्यांना देण्यात आलेत. मुंबई शहरातली जी 3 लाखाहून अधिक झाडं आहेत त्या झाडांना वाचवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश येणार की ह्या झाडांमध्ये आणखीन वाढ होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असलं तरी आता मुंबई शहरातली झाडं जी आहेत सुशोभीकरणाच्या नावाखाली किंवा मातीच या बुंध्याला नाहीये, त्यामुळे उन्मळून पडत असल्याचं वास्तव चित्र आपण पाहतोय. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका या झाडांचा जीव कसा वाचवणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.